Dear students, today we are going to learn brainstorming activities from the poem Cherry Tree, written by Ruskin Bond. Learn the poem before solving these activities. See my another video on the analysis of the poem. Link is given in the description box. Let's begin the activities. चला तर मग आता ॲक्टिव्हिटीजला सुरुवात करूया. सी पेज नंबर 68. या ठिकाणी विचारलेली पहिली ॲक्टिव्हिटी पहा. A1 फाइंड प्रूफ फ्रॉम द पोएम फॉर द फॉलोइंग. नाव हिअर इम्पॉर्टंट 4 पॉईंट्स आर गिवन टू अस. या ठिकाणी तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटीज किंवा 4 पॉईंट्स दिलेले आहेत आणि विचारले पाहिजे इथं फाइंड प्रूफ फ्रॉम द पोएम फॉर द फॉलोइंग. आणि हे जे दिलेलं स्टेटमेंट असेल त्यासाठी तुम्ही एखादा प्रूफ किंवा पुरावा लिहिला पाहिजे. फ्रॉम द पोएम कवितेमधून संदर्भ तुम्ही इथं मेन्शन केला पाहिजे. इथं विचारलेली पहिली ॲक्टिव्हिटी पहा. द पोएट हॅज मेन्शन्ड डिफरंट सीझन्स. कवीने वेगवेगळ्या सीझन्सचा वेगवेगळ्या ऋतूंचा संदर्भ कवितेमध्ये दिलेला आहे. तो संदर्भ कोणत्या ओळीमध्ये आहे ते इथं आपण लिहिणं अपेक्षित आहे. मग इथं आपण म्हणू शकतो द पोएट हॅज मेन्शन्ड डिफरंट सीझन्स. फॉर एक्झाम्पल वी मे राईट हिअर आन्सर अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. नाव इन दिस एक्सप्रेशन इन दिस लाईन समर दिस सीझन इज मेन्शन्ड. इथं पहा समर सीझनचा उल्लेख केलेला आहे. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. या लाईनमध्ये स्प्रिंग हा ऋतू उल्लेख केलेला आहे. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. अ मान्सून ब्लाईट. इथं पहा मान्सून हा जो सीझन आहे पावसाळा याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. मग इथं आपण हे 3 एक्सप्रेशन्स किंवा 3 पोएममधल्या ओळी सांगू शकतो ॲज अ प्रूफ ऑफ ॲक्टिव्हिटी नंबर ए. नंतर पहा ॲक्टिव्हिटी बी. द पोएट्स मायन्यूट ऑब्झर्वेशन्स ऑफ द स्टेडी ग्रोथ ऑफ द चेरी ट्री. मायन्यूट ऑब्झर्वेशन्स और उमे से कीन ऑब्झर्वेशन्स. कवी अगदी चेरी झाडाची जी वाढ होत आहे त्याचं अगदी सूक्ष्मपणे निरीक्षण करत आहे. यासंबंधी प्रूफ लिहा. मग इथं आपण सांगू शकतो इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. या ओळीवरून आपल्याला समजतं की कवी अगदी मायन्यूट ऑब्झर्वेशन करतो की हे जे झाड आहे चेरी वृक्षाचं ते जसं काय 5 महिन्याचं मूल असं इथं म्हटलेलं आहे. नंतर आपण सांगू शकतो आय वॉच्ड द 3 न्यू शूट्स ग्रो. यावरून हे समजतं की कवी अगदी बारीक किंवा सूक्ष्मपणे झाडाचं वर्णन करत आहे. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी. इथं कवी झाडाच्या उंचीविषयी बोलतो. म्हणजे या 3 एक्सप्रेशन्सवरून आपणाला समजतं की कवी झाडाविषयी अगदी बारीक सारीक गोष्टी सांगत आहे. कवितेमध्ये असे अनेक रेफरन्स आहेत. यापैकी इथं तुम्ही कोणतेही 2-3 रेफरन्स सांगू शकाल ॲज अ प्रूफ म्हणून. नंतर पहा बीट नंबर सी. द कलर इमेजरी इन द पोएम. टू मेक द पोएम अट्रॅक्टिव्ह द पोएट हॅज यूज्ड कलर इमेजरी. कविता आकर्षक बनवण्यासाठी कवीने कलर इमेजरीचा वापर या कवितेमध्ये केलेला आहे. मग कवितेमधील काही एक्सप्रेशन्स पहा. माय ओन डार्क चेरी. या ठिकाणी जो शब्द आहे डार्क इट शोज कलर. नंतर पहा देअर वेअर ब्लॉझम स्मॉल पिंक फ्रजाईल क्विक टू फॉल. आता या ओळीमध्ये हा जो शब्द आहे पिंक तो वापरलेला आहे ब्लॉझम्ससाठी चेरी ब्लॉझम्ससाठी. इथं पण असेल कलर इमेजरी. नंतर आणखी पहा एक्सप्रेशन ब्लाइंड स्काय. हा जो शब्द आहे ब्लाइंड इट ऑल्सो इंडिकेट्स इट ऑल्सो इंडिकेट्स कलर. अशा प्रकारे आपण सांगू शकतो कलर इमेजरी. नंतर पहा बीट नंबर डी. द स्ट्रगल ऑफ द चेरी ट्री फॉर सर्वायवल. चेरी वृक्षाची जी वाढ झालेली आहे ही झालेली आहे जवळपास 8 वर्षामध्ये आणि ही वाढ होत असताना
या झाडाने खूप संघर्ष केला. मग यासंबंधी काही लाईन्स आपण इथं सांगितल्या पाहिजेत. मग इथं आपण उत्तर सांगू शकतो, लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. इथं म्हटलं पहा, टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. हे जे झाड आहे ते वाईल्ड ग्रासमध्ये किंवा तणामध्ये अगदी व्यापून गेलेलं होतं. गोट्स एट द लीव्ज. गोट्स एट द लीव्ज, झाडाची पानं खाल्ली गेली. नंतर पहा, द ग्रास कटर साईद स्प्लिट इट अपार्ट अँड अ मान्सून ब्लाईट. इथं सुद्धा रेफरन्स दिलेला आहे ग्रास कटर किंवा रेफरन्स दिलेला आहे मान्सून ब्लाईट. हा जो शब्द आहे ब्लाईट, ब्लाईट म्हणजे कॉझिंग डॅमेज. मग इथं पहा, हा जो की मान्सून ब्लाईट असेल किंवा ग्रास कटर असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतात की डिफिकल्टीज ऑर प्रॉब्लेम्स फेस्ड बाय चेरी ट्री, स्ट्रगल ऑफ चेरी ट्री. नंतर पहा, द यंग ट्री स्ट्रगल, यावरून पण समजतं स्ट्रगल ऑफ द ट्री. नंतर पहा, अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. इथं पहा, ग्रीन ग्रोईंग पेन. द process of the growth of the cherry plant is painful, so the poets calls it green growing pain. या सर्व ओळीवरून किंवा या सर्व एक्सप्रेशन्सवरून आपल्याला समजतं द स्ट्रगल ऑफ द चेरी ट्री फॉर इट्स सर्वायवल. हे आहेत विचारलेले 4 पॉईंट्स आणि यासाठी आपण दिले प्रूफ फ्रॉम द पोएम. नंतर पहा पुढची ॲक्टिव्हिटी, state whether the following statements are true or false. Correct the false statements by finding evidence from the poem to support your remark. खाली दिलेले एकूण 5 पॉईंट्स आहेत A, B, C, D आणि E. अँड यू हॅव टू मेन्शन ट्रू ऑर फाल्स. की दिलेले जे वाक्य असेल, स्टेटमेंट असेल, ते ट्रू आहे की फाल्स आहे ते आपण सांगायचं. नंतर म्हटलं पहा, करेक्ट द फाल्स स्टेटमेंट. आणि जर एखादं वाक्य चूक असेल तर त्याला काय करा, करेक्ट करून सांगा विच इज ट्रू. पहिलं वाक्य पहा, बीट नंबर ए, द चेरी ट्री डिड नॉट टेक लॉंग टू ग्रो. इज इट ट्रू? नो, द स्टेटमेंट इज फाल्स. इथं आपण सांगू शकतो ट्रू स्टेटमेंट ते असेल, द चेरी ट्री टूक 8 years टू ग्रो. हे जे चेरी वृक्षाचं झाड आहे ते वाढण्यासाठी 8 वर्षाचा कालावधी लागला. नंतर पहा बीट नंबर बी, बर्ड्स अँड इन्सेक्ट्स वेअर बेनिफिटेड फ्रॉम द ट्री. दिस इज ट्रू. जे काही कीटक असतील किंवा पक्षी असतील त्यांना झाडापासून फायदाच झाला. द पोएट वॉज एक्झल्टेड ॲट द साईट ऑफ द चेरी ट्री. कवी जेव्हा चेरी वृक्षाचे झाड पाहतो तेव्हा त्याला प्रचंड आनंद होतो. इज इट ट्रू? इट इज ट्रू, नो डाऊट. नंतर पहा बीट नंबर डी, द पोएम हॅज अन अंडरलाइंग मेसेज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. चेरी ट्री ही पोएम आहे ती काय करते आपल्याला, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, झाडांचे महत्त्व सांगते. हे अगदी बरोबरच आहे. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. नंतर पहा बीट नंबर ई, द पोएट रिपेंट्स प्लांटिंग द चेरी ट्री. रिपेंट्स म्हणजे पश्चाताप करणे, पश्चाताप होणे. चेरी वृक्षाचं झाड लावलं म्हणून कवीला पश्चाताप होतो. इज इट ट्रू? नो, इट इज फॉल्स. देन व्हॉट इज ट्रू? द पोएट बिकम्स व्हेरी हॅपी बाय ऑब्झर्विंग द चेरी ट्री. सो द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. पुढची ॲक्टिव्हिटी पहा, डिस्कस इन ग्रुप्स रिझन्स कॉन्सिक्वन्सेस ऑर इफेक्ट्स. ग्रुप डिस्कशनसाठी तुम्हाला इथं 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. यावरती तुम्ही चर्चा करू शकाल. दिलेलं पहिलं वाक्य पहा, द लाईफ ऑफ द चेरी ट्री वॉज थ्रेटन्ड. चेरी वृक्षाचे आयुष्य हे संकटात सापडले होते. या टॉपिकवरती चर्चा करत असताना, डिस्कशन करत असताना तुम्ही अनेक पॉईंट्सचा उल्लेख करू शकाल. जसे की द चेरी प्लांट फेस्ड मेनी प्रॉब्लेम्स. इट वॉज सराउंडेड बाय वाईल्ड ग्रास.
The grass cutter did not notice it. Goats ate the leaves of cherry tree. The cherry plant struggled hard to survive and became a beautiful tree. अशा प्रकारे तुम्ही इथं मुद्दे मांडू शकाल. नंतर पुढचं स्टेटमेंट आहे पहा, द चेरी ब्लॉझम्ड. चेरी वृक्षाला मोहर आला. आता या पॉईंट्सवरती चर्चा करत असताना तुम्ही इथं सांगू शकाल, द चेरी प्लांट सर्वाइव्ड अँड बिकेम 6 feet high. The blossom shows that the tree was fully grown. The next activity, a small thought put in action led to a great achievement. Pick out the lines from the beginning and end of the poem and explain their significance. हा क्वेश्चन पहा, इथे विचारलेला आहे, अ स्मॉल थॉट और स्मॉल ॲक्शन मे रिझल्ट इन अ ग्रेट अचिव्हमेंट. एखादी छोटीशी सुरुवात, अगदी छोटी सुरुवात असेल परंतु त्याचं रूपांतर एका ग्रेट अचिव्हमेंटमध्ये होऊ शकतं. तेव्हा पोएमच्या सुरुवातीचे काही एक्सप्रेशन सांगा आणि पोएमच्या शेवटीचे काही एक्सप्रेशन सांगा व त्याचे सिग्निफिकन्स म्हणजेच महत्त्व स्पष्ट करा, असा विचारलेला या ठिकाणचा प्रश्न आहे. मग याचं उत्तर सांगत असताना आपण म्हणू शकू, द पोएट्स स्मॉल ॲक्शन of sowing cherry seed in the grass resulted in a great achievement. At the beginning of the poem, the poet says, I placed my cherry seed in the grass. Now this is the small beginning. Afterwards, after few years, the cherry plant becomes a beautiful cherry tree. At that time, the poet wonders, I praised night and stars and tree. The small, the cherry tree grown by me. In this way, a small beginning may result in a great achievement. Now see the next activity, A3. A cherry tree has inspired the poet to compose the poem. Such poems describing nature or aspects of nature are called nature poems. Find out some expressions from the poem that bring out the elements of beauty of nature. इथं म्हटलं पहा, द चेरी प्लांट हॅज इन्स्पायर्ड द पोएट टू कंपोज द पोएम. हा जो कवीचा अनुभव आहे चेरी प्लांट लावण्याचा आणि नंतर त्याचं रूपांतर एका झाडामध्ये होतं, या अनुभवावरून कवीला कविता लिहिण्याची प्रेरणा भेटली. सच पोएम्स किंवा म्हणतो आपण पोएम्स डिस्क्रायबिंग नेचर और पोएम्स डिस्क्रायबिंग aspects of nature are called nature poems. आपली कविता द चेरी ट्री ही काय आहे, an example of nature poem. Now find out some expressions. तेव्हा कवितेमधील असे काही एक्सप्रेशन्स किंवा अशा काही ओळी सांगा की ज्यामध्ये निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. अशा अनेक ओळी आहेत किंवा असे अनेक एक्सप्रेशन्स आहेत. या ठिकाणी तुम्ही 4 ते 5 एक्सप्रेशन्स सांगू शकाल. आता उत्तर पहा, एक्सप्रेशन्स शोईंग द एलिमेंट्स ऑफ ब्युटी ऑफ नेचर. द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड, द स्लेंडर स्टेम, 3 न्यू शूट्स, ब्लॉसम्स स्मॉल पिंक फ्रजाइल, द स्लिपिएस्ट ब्रीज, ब्लाइंड स्काय, द सन sank swiftly, the finches as they flew, singing cricket. Now these are the expressions showing beauty of nature. The next activity, A4, is based on poetic devices किंवा याला म्हणतो आपण फिगर्स ऑफ स्पीच. भाषिक अलंकारावर आधारित A4 ही ॲक्टिव्हिटी इथं तुम्हाला दिलेली आहे. यातलं पहिलं बीट पहा, रीड द लाईन, पिंक फ्रजाइल क्विक टू फॉल. Notice the arrangement of the words in the line. While describing the cherry blossoms, the poet tells us it was pink, fragile and quick to fall. Cherry blossoms, चेरीचा मोहर वर्णन करत असताना कवी सांगतो की तो मोहर कसा होता, पिंक, फ्रजाइल अँड क्विक टू फॉल. मग इथं पहा, जो शब्दांचा क्रम आहे त्याकडे लक्ष द्या. इथं म्हणतो आपण,
ideas or words are given in ascending order. This figure of speech is called climax. हा जो अलंकार आहे क्लायमॅक्स, या अलंकारामध्ये जे काही शब्द असतील किंवा जे आयडियाज असतील किंवा जे सेंटेन्सेस असतील ते चढत्या क्रमाने दिलेले असतात आणि जिथं कुठं असं वर्णन केलेलं असेल त्याला म्हणतो आपण एक्झाम्पल ऑफ क्लायमॅक्स. जसं की उदाहरण पाहतो आपण, ही केम, ही स्वा, ही ओन, म्हणजे तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं. इथं कसं आहे, दिलेल्या ज्या आयडियाज आहेत त्या आहेत चढत्या क्रमाने दिलेल्या. त्याचप्रमाणे इथं पण म्हटलं बा, पिंक, फ्रजाईल, क्विक टू फॉल. नाऊ आयडियाज आर गिवन इन ascending order. So this is an example of climax. While teaching the poem, I have explained all the figure of speech, their meaning and examples. कविता शिकवत असताना सर्व अलंकाराची माहिती, त्यांची व्याख्या व उदाहरणे मी दिलेली आहेतच. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. इथं आपण फक्त अलंकाराची नावं आणि त्यांची उदाहरणं हेच पाहणार आहोत. नंतर पहा बीट नंबर 2, फाइंड आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द पोयम. या ठिकाणी तुम्हाला काही अलंकाराची नावं दिलेली आहेत आणि तुम्हाला उदाहरणं लिहायची आहेत फ्रॉम द पोयम. कवितेमधून उदाहरणं या ठिकाणी तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. इथं पहिलं डिवाइस दिलेलं आहे पहा, अलिट्रेशन. अलिट्रेशन म्हणजे काय असतं की ज्याला मराठीत म्हणतो आपण अनुप्रास अलंकार. इथं म्हणतो आपण द यूज ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स दॅट आर क्लोज टुगेदर. या अलंकारामध्ये जे काही विशेषतः व्यंजन साऊंड असतात ते पुन्हा पुन्हा रिपीट होतात. जसं की मराठीत म्हणतो आपण काका काकूवर कातावले, कारण की काकूने काकाच्या काळ्या कोठातील कामाचा कागद कात्रीने करकर कापून कोणाड्यात कोंबला. इथं कसं आहे, साऊंड क क क रिपीट होतो. हा असतो अलंकार अलिट्रेशन किंवा मराठीत म्हणतो आपण अनुप्रास अलंकार. जर आपण म्हटलं ही बिल्ट अ बिग बोट, मग इथं काय पहा, ही बिल्ट अ बिग बोट, ब ब ब, हा साऊंड काय होतो, रिपीट होतो. इथं म्हणतो आपण एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. आता उदाहरण आपल्या कवितेमधील पहा, मेड अ मिरॅकल इन अ ग्रीन ग्रोईंग पेन. इथं पहा अ ग्रीन ग्रोईंग पेन, ग ग साऊंड रिपीट झाला, हे असेल अलिट्रेशन. किंवा द सन सॅंक, इथं पहा स स हे रिपीट झालं, हे पण असेल अलिट्रेशन. पुढचा अलंकार आहे पहा, अँटिथेसिस. अँटी मीन्स ॲपोजिट अँड थिसिस मीन्स आयडिया, की ज्या ठिकाणी ऑपोजिट आयडियाज, विरुद्ध अर्थाचे शब्द असतील किंवा आयडियाज असतील त्याला म्हणतो आपण अँटिथेसिस. ऑपोजिट वर्ड्स और आयडियाज आर एक्सप्रेस्ड, दिस इज कॉल्ड अँटिथेसिस. आपल्या उदाहरण पहा पोयममधील, केम बॅक थिनर रादर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. या ओळीमध्ये पहा, जे पहिली ओळ आहे इथं शब्द आहे पहा रादर पुअर, आणि दुसऱ्या ओळीमध्ये बाय रिचर, पुअर अँड रिचर, दीज आर opposite words, so this becomes an example of antithesis. नंतर पहा पर्सॉनिफिकेशन, की ज्याला म्हणतो आपण चेतन गुणोक्ती अलंकार. जे काही निर्जीव गोष्टी आहेत किंवा ज्या काही वस्तू आहेत किंवा जे काही प्राणी वगैरे असतील त्यांचं वर्णन केलेलं असतं माणसासारखं, किंवा म्हणतो आपण ह्युमन क्वालिटीज आर गिवन टू अ थिंग, अ प्लेस ऑर ॲन ॲनिमल. दिस इज कॉल्ड पर्सॉनिफिकेशन. उदाहरण आपल्या पोयममधील पहा, व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. आता या एक्सप्रेशनमध्ये द पोएट डिस्क्राइब्स चेरी प्लांट ॲज अ चाइल्ड ऑफ 5 months. चेरीचं रोपटं म्हणजे 5 वर्षाचं मूल, हे असं केलेलं वर्णन आहे. थ्रू आउट द पोयम द चेरी प्लांट, द चेरी ट्री इज पर्सॉनिफाईड. आणि संपूर्ण कवितेमध्ये चेरी वृक्षाचं वर्णन केलेलं आहे ॲज अ पर्सन याच अर्थानं. इथं आणखी उदाहरण पहा, सिंगिंग क्रिकेट्स. इथं पहा क्रिकेट्स आर पर्सॉनिफाईड. जिथं कुठं असं वर्णन असेल त्याला म्हणतो आपण एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन.
See page number 69. Activity A5. Cherry Tree is a narrative poem. Features that make it a narrative poem are given below. Justify them with proper examples. चेरी ट्री इज अ नॅरेटिव्ह पोयम. इथं म्हटलं पहा, चेरी ट्री ही एक नॅरेटिव्ह पोयम आहे आणि नॅरेटिव्ह पोयम्सचे काही फीचर्स समोर दिलेले आहेत आणि इथं तुम्हाला विचारलेलं आहे जस्टिफाय दीज फीचर्स विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. हे जे काही दिलेले वैशिष्ट्ये आहेत नॅरेटिव्ह पोयम्सची ती उदाहरणासह स्पष्ट करून सांगा. Here just I will explain you these points. Prepare your own answer. इथं विचारलेला पहिला पॉईंट आहे पहा, द पोयम हॅज अ बिगिनिंग, अ मिडल अँड ॲन एंड. मग इथं आपण म्हणू शकतो द पोयम हॅज अ बिगिनिंग. ॲट फर्स्ट द पोएट रिमेंबर्स हाऊ ही प्लांटेड द सीड. In the next part or in the middle part, the poet describes struggle of the plant for survival, and at the last part the poet admires the tree and the surrounding. नंतर पुढचा पॉईंट आहे पहा, डिफरंट प्लेसेस आर मेन्शन्ड. कवितेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाचा उल्लेख केलेला आहे, जसे की द पोएट डिस्क्राइब्स हिज व्हिजिट टू काश्मीर अँड रिटर्निंग. याशिवाय द पोएट ऑल्सो डिस्क्राइब्स the cherry tree and surroundings. Next point, characters are referred. इथं म्हणू शकू आपण there are some characters referred in the poem such as a grass cutter. Again, several creatures are also mentioned such as birds, insects, goats, etc. नंतर पहा पुढचा पॉईंट, इन्सिडंट्स आर अरेंज्ड इन सिक्वेन्स. इथं म्हणू शकू आपण एंटायर नॅरेशन इज गिवन इन प्रॉपर सिक्वेन्स. ॲट फर्स्ट द पोएट स्पीक्स अबाउट स्मॉल चेरी प्लांट. देन ॲट लास्ट द पोएट स्पीक्स अबाउट ग्रोन अप चेरी ट्री. सो एव्हरीथिंग इज गिवन इन प्रॉपर सिक्वेन्स. पुढचा पॉईंट पहा, there is a dialogue between the poet and the reader of the characters of the poem. इथं म्हटलं पहा, कवी आणि जे कोणी रीडर्स आहेत, वाचक आहेत, यांच्यामध्ये आपल्याला डायलॉग दिसतो. कवी वाचकांना काहीतरी सांगतो. मग आपण म्हणू शकू द पोएट इज टेलिंग द इन्सिडंट ऑफ द पोएट्स लाईफ अँड द इन्सिडंट इज अबाउट planting a cherry seed. नंतर पहा लास्ट पॉइंट, इट इज अ टाइम बाउंड पोयम. इथं आपण म्हणू शकू द पोयम इज टाइम बाउंड. हिअर द पोएट स्पीक्स अबाउट द प्रोसिजर ऑफ द ग्रोथ ऑफ चेरी ट्री अँड द स्ट्रगल फॉर सर्वायवल बाय द चेरी प्लांट. And at last the poet admires the tree. Now in this way we may give examples to justify these features. नंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा, कंपोज 8 to 10 lines, narrate any incident in your life without using any rhyming pattern. Now this activity is based on poetic creation. या ठिकाणी तुम्ही 8 ते 10 ओळीमध्ये एखादी कविता स्वतः लिहायची आहे. अँड दॅट पोयम मस्ट बी नॅरेटिव्ह. एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडून गेलेला तो डिसाईड करा, तो ठरवा आणि तो तुमच्या शब्दामध्ये नॅरेट करा. आणि हा प्रसंग लिहित असताना रायमिंग वर्ड्स आले पाहिजेत असं कोणतंही बंधन नाही. प्रिपेअर युअर ओन आन्सर फॉर दिस ॲक्टिव्हिटी. तुम्हाला अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज एक्झाममध्ये विचारल्या जातील 2 मार्क्ससाठी. तिथं फक्त विचारलं असेल कंपोज 2 or 4 लाईन्स. इथं तुम्ही कंपोज करायचे आहेत 8 ते 10 ओळी. अप्रिशिएशन ऑफ द पोयम म्हणजे कवितेचे रसग्रहण. या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला संपूर्ण कविता
समजली पाहिजे, तरच तुम्ही दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे माहिती लिहू शकाल. दिलेला प्रश्न पहा. राईट अँड अप्रिशिएशन ऑफ द पोयम चेरी ट्री. यूज द फॉलोइंग पॉईंट्स अबाउट द पोयम, पोएट अँड द टायटल. थीम ऑफ द पोयम, the language and poetic devices, special features, message and morals in the poem, your opinion about the poem. Now these are the given 6 points. Now with the help of these points, write appreciation of the poem Cherry Tree. आता पहा पहिला पॉइंट about the poem, poet and the title. See the answer. The poem Cherry Tree is written by a well-known poet, Ruskin Bond. He wrote a lot of stories and poems. Cherry Tree is a poem of struggle against adversity. The poet motivates us to fight against the adverse conditions in life. The poet observes the growth of cherry tree at his door and admires it. This is a narrative poem. It describes how the cherry tree came into existence. The title of the poem indicates the central idea of the poem. नंतर पहा second point, theme of the poem. The poem Cherry Tree is about the poet's ecstasy over a tree which he planted 8 years ago. The poet describes how the cherry plant becomes a tree. He also describes the blossoms of cherry and the grown-up cherry tree, which gave immense joy to the poet. Point number 3, the language and poetic devices. Cherry Tree is a narrative poem. The poet narrates the growth of the cherry tree. There are many run-on lines. Run-on line means at the end of the line, the sentence does not end. The idea is continued in another line. The poet has used very simple language in the poem. The poet has used alliteration, antithesis, personification, climax, etc. These devices make the poem more attractive. Special features. The entire poem, Cherry Tree, is a simple story in a poetic form. This is the story of cherry tree. The poet narrates the story of the tree in poetic form, and the poet also describes the feeling of ecstasy. This is also a nature poem. Message and morals in the poem. The poem teaches a lot of things to the readers. The poem gives the message of struggle to achieve a goal. There is also a message of life and hope. Now here, cherry tree is a symbol of life. It gives the message of hope. The poet motivates the readers to plant trees and to protect the environment. We learn to love trees by learning this poem. My opinion about the poem. While writing answer of this point, you may write your feelings and your ideas about the poem. See the answer given by me. I enjoyed the poem Cherry Tree because the tree is personified in the poem. Really, trees are our friends and relatives. We cannot live without trees. We should take care of trees like our children. The poem gives the message of the protection of environment. By learning this poem, I learned to admire nature and to admire all living beings. Now see page number 70. इथे दिलेली ॲक्टिव्हिटी पहा. राईट अ समरी ऑफ द पोयम यूजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. आपण जी संपूर्ण पोयम अभ्यासली, या पोयमची थोडक्यामध्ये समरी लिहायची आहे. पॉईंट्स आर गिव्हन टू यू. तुम्हाला दिलेले इथं पॉईंट्स आहेत. टायटल, इंट्रोडक्टरी पॅराग्राफ, मेन बॉडी आणि कन्क्लुजन दिलेले हे पॉईंट्स आहेत. या पॉईंट्सच्या आधारे तुम्ही समरी लिहायची आहे. जो भाग आहे पोएटिक अप्रिशिएशन, तो भाग जर तुम्ही व्यवस्थित वाचला असेल तर त्याच आधारे तुम्ही इथं समरी लिहू शकता. सो प्रिपेअर युअर ओन आन्सर.
स्वतः तुम्ही समरी तयार करा, समरी लिहा. नंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा. A6 राईट द पोएम चेरी ट्री इन द फॉर्म ऑफ अ स्टोरी. आपली संपूर्ण कविता म्हणजे या कवितेला एक स्टोरी आहे की कवी कशा प्रकारे चेरी वृक्षाचे बी लावतो, नंतर छोटंसं रोपटं तयार होतं, कवी त्याकडं थोडंसं दुर्लक्ष करतो आणि नंतर हळूहळू त्या रोपट्याचं रूपांतर एका सुंदर अशा चेरी वृक्षामध्ये होतं. हा संपूर्ण प्रसंग स्टोरीच्या रूपामध्ये तुम्ही लिहू शकाल. एक 8 ते 10 वाक्यात तुम्ही स्टोरी अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला लिहिता येईल ते तुम्ही लिहा. नंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा. राईट इन 100 वर्ड्स व्हॉट द चेरी ट्री इन द पोएम सिम्बलायझेस. याचे पण उत्तर तुम्ही स्वतः तयार करून लिहा. नंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा. यू हॅव स्टडीड द लेसन द कॉल ऑफ द सॉईल फ्रॉम प्रोज 1.3. कंपेअर चेरी ट्री विथ द कॉल ऑफ द सॉईल अँड फाइंड आउट द एलिमेंट ऑफ जॉय ऑफ नर्चरिंग फॉर द ऑथर अँड द पोएट. आपल्या प्रोज सेक्शनमध्ये एक पार्ट आहे द कॉल ऑफ द सॉईल रिटन बाय व्यंकटेश्वरन अय्यर. तो पाठ आणि चेरी ट्री ही आपण अभ्यासलेली कविता या दोन लेसनची इथं आपल्याला तुलना करायची आहे किंवा म्हणतो आपण यू हॅव टू डू कंपॅरिझन. नाऊ व्हाईल डुईंग कंपॅरिझन वी थिंक अबाउट कॉमन आस्पेक्ट्स, कॉमन एलिमेंट. तर या दोन लेसनमध्ये कोणकोणत्या गोष्टी कॉमन आहेत. लेखक जो आहे व्यंकटेश्वरन अय्यर तो सेंद्रिय शेतीचे म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रयोग करत आहे आणि जेव्हा लेखक आपल्या शेतीमध्ये पहिलं पीक घेतो मूग क्रॉप आणि जेव्हा हे पहिलं पीक अगदी खूप छान प्रकारे येतं तेव्हा लेखकाला खूप आनंद होतो. जसं की या कवितेमध्ये चेरी ट्री जेव्हा झाड मोठं होतं, झाडावरती पक्षी बसतात आणि जेव्हा हे झाड सुंदर दिसतं तेव्हा कवी रस्किन बॉन्ड यांना पण खूप आनंद होतो. म्हणजे दोन्ही गोष्टी कशा आहेत, कॉमन आहेत. म्हणजे रस्किन बॉन्ड आणि व्यंकटेश्वरन अय्यर दोघांनाही निसर्गाची आवड आहे. बोथ लव नेचर. याशिवाय आपण असं पण म्हणू शकू की जे काही दोघांचं लिखाण आहे यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समान आहेत. जसे की निसर्गाविषयी असलेली आवड असेल किंवा जे काही निरीक्षण करण्याची पद्धती असेल, अगदी बारकावे सांगण्याची गोष्टी असतील, या दोन्ही लेसनमध्ये कॉमन आहेत. तेव्हा इथं आपण म्हणू शकू द पोएट रस्किन बॉन्ड अँड द ऑथर व्यंकटेश्वरन अय्यर क्रिएटेड समथिंग न्यू. बोथ आर ड्रीमर्स. दे ड्रीम for something new and good. Both of them find happiness in the company of nature. Dear students, these answers are only guideline for you. Prepare your own answers. For more videos, visit my YouTube channel and subscribe it. Thank you for watching. Have a nice day.